पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। संताप व्यक्त केला जातोय। मारेकऱ्यांना दोषींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते। बीडमध्ये सुद्धा सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता आपण पुण्यातली ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक यामध्ये एकवटलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व पक्षाचे नेते महत्त्वाचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काल परभणीमध्ये मोर्चा निघाला, त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जनसमुदाय पाहायला मिळालेला होता। त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलेला होता, संताप व्यक्त केलेला होता। आमच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर मारेकऱ्यांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। काळे झेंडे आणि मोठ्या प्रमाणात फलक धरलेली ही सगळी मंडळी आपण पाहतोय। दादागिरी चालणार नाही, लवकरात लवकर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ही सर्व मंडळी करत आहेत। त्याचबरोबर या मोर्चामध्ये अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। मनोज जरांगे पाटील आहेत, देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। काहीही झालं तरी लवकरात लवकर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते। त्याचबरोबर वाल्मिक कराड याच्या फोटोला इथे जोडे मारो आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं। याची दादागिरी चालू देऊ नका आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करा अशी आक्रमक भूमिका या आंदोलनकर्त्यांनी मांडलेली होती। त्याचबरोबर आम्ही भाजपचे आहोत, मात्र तरी सुद्धा आम्ही सुरक्षित नाही। धनंजय मुंडे या भागामध्ये दादागिरी करतायत असा आरोप सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केलेला होता। त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलताना दोषींना सोडू नका, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं मत मांडलेलं होतं। आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी ही सरकारवर आहे, मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर आहे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं होतं। तर ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे आपण पाहतोय मोठ्या संख्येनं सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत, हातामध्ये फलक आहेत। धनंजय मुंडे गो बॅकचा फलक सुद्धा इथे काही आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये धरलेला आहे। तसंच न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। आरोपींना फाशी झालीच पाहिजे ही एकमेव त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आणि त्यांनी सातत्यानं या संदर्भात सीडीआर तपासा आणि मोक्का लावा, त्या संदर्भात कारवाई करा अशी मागणी सुद्धा केलेली होती। वैभवी देशमुख संतोष देशमुख यांच्या कन्या त्यांनी सुद्धा सातत्यानं आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे। काल 2 आरोपींना अटक झाली, त्यांना न्यायालयामध्ये हजर सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात ज्योती मेटे यांनी काय आपली भूमिका व्यक्त केली पाहूया। काही आरोपी अटक झालेले असले तरी सगळे आरोपी अजून पूर्णपणे अटकेत नाही आहेत। त्यामुळे सगळ्या आरोपींना अटक करणे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सर्व संबंधितांविरुद्ध मोका लावून विहित वेळेमध्ये आरोपपत्र दाखल करून कायदेशीर कारवाई करणे ही आमची प्रमुख मागणी आहे। आता या मोर्चाकडे एक जातीय रंग दिला जातोय। विरोधक जे आहेत ते म्हणतात की याच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण पण होऊ शकतो। ही जातीय तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। या प्रकरणाकडे कुणीही जातीचा रंग देऊन पाहू नये, कारण संतोष अण्णा देशमुख यांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जातपातीचा प्रश्न उद्भवत नाही। बरोबर। आता तुम्ही वेगवेगळ्या जे पोलीस यंत्रणा आहेत त्यांची मागणी करताय। खरं तर आता हा तपास CID कडे आहे, CBI कडे पण दिला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, CID कडे तपास दिल्यानंतर CID नी जर विहित मुदतीमध्ये आरोपपत्र दाखल करणे ही त्यांची प्रथम कर्तव्य असणार आहे आणि ते त्यांनी नाही केले तर मग आपला पुढचा प्रश्न येईल। परंतु शासनाने CID कडनं हे करून घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। तर बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज हा जन आक्रोश मोर्चा काढला जातोय। मोठ्या संख्येने इथं सर्व नागरिक जमलेले आहेत, हातामध्ये त्यांच्या फलक आहे, तसंच काळे झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत। बीड जिल्हा हा दहशतीचा जिल्हा झालेला आहे असं सुद्धा बॅनर्स या सर्व आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबातले सदस्य, सर्वपक्षीय नेते, त्याचबरोबर पदाधिकारी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं
निवेदन देण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा आता निघालेला आहे. 2 दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. आधी त्यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर अमानुष पद्धतीने त्यांची हत्या झालेली होती. त्यानंतर हा मुद्दा बजरंग सोनावणे असतील, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असेल, त्यांनी लावून धरलेला होता. हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळालेले होते. तो मुद्दा हिवाळी अधिवेशनात सुद्धा गाजलेला होता आणि त्यानंतर मारेकऱ्यांना अटक करा ही मागणी आग्रहीपणे केली जात होती. बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला. त्यानंतर परभणीमध्ये सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला होता. तसंच बीडमध्ये जलसमाधी आंदोलन सुद्धा गावकऱ्यांनी केलेलं होतं. तात्काळ मारेकऱ्यांना अटक करा ही एकच मागणी त्यांनी केलेली होती आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत होती. त्यानुसार काल 3 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सुदर्शन घुले आणि सांगडे आता पोलिसांच्या अटकेमध्ये आहे. काल त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यांना 14 दिवसांची कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर जो तिसरा एक आरोपी शिल्लक आहे त्याला सुद्धा अटक करा अशी मागणी सर्व आंदोलनकर्ते करतायत.